परिसरामध्ये पाणी साचलंय। वंदना डेपो परिसरात गुडघावरती पाणी साचलंय। बस बंद पडली आहे, त्यामुळे चाकरमान्यांना फटका बसतोय। वंदना डेपो, स्टेशन रोड, मुख्य बाजारपेठ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। आणि ठाण्यातून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तसंच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। त्याची ताजी दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आज पुन्हा एकदा लोकांना आवाहन करून सुद्धा आणि पावसामुळे एकंदरीतच प्रचंड वाहतूक कोंडी ठाण्यामध्ये परत पाहायला मिळते। आणखीन ठाण्यातली बाकी परिस्थिती काय आहे? पूर्वी सध्या मी वंदना डेपो परिसरात आहे आणि वंदना डेपो पूर्ण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा संपूर्ण रस्ता जर आपण बघितला तर इथे गुडघाभर पाणी आहे आणि त्यातनं आता जे प्रवासी बाहेर गावाहून येत आहेत त्यांची मात्र तारांबळ होताना पाहायला मिळते। शिवाय ज्या बसेस या वंदना डेपोमधनं बाहेर गावी जात आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या पाण्यातनं आपण बघतोय गुडघाभर पाणी आहे आणि प्रयत्न इथे जे कर्मचारी आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की या पाण्याचा निचरा व्हावा। कुठून आलात तुम्ही? सावरकर नगरवरून आले। अच्छा, तुम्हाला माहित नव्हतं इथे पाणी भरलं? नाही, माहित नव्हतं। आम्ही एवढं बघितलं नाही न्यूज चॅनल सकाळी। बरं, आणि हे तुम्ही आता काय सोडायला जातात? मी त्यांना सोडतोय। दरवेळेस होतं, पण काय कसं नेता तुम्ही गाडी बाहेर? अशीच पाण्यामधनं आता मार्ग काढावाच लागतो। कुठे चालली आता तुमची बस? माझी गाडी विटा चालली आता इथं निघेल का बस? निघेल आता येताना ती गाडी आली आहे बघा, ती गाडी आली आहे समोर। त्याच्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे आपण बघितलं ही शिवशाही बस आपण बघतोय कशा प्रकारे या पाण्यातनं पुढे या डेपोमध्ये येते आणि संपूर्ण हा परिसर आपण बघतोय। हा संपूर्ण परिसर पाण्याने वेढलेला आहे, पूर्ण सखल भाग आहे आणि दरवेळेस या ठिकाणी पाणी साचत असतं। प्रशासन प्रयत्न करतं की तातडीने निचरा व्हावा, मात्र पूर्ण हा रस्ता आपण बघतो, पूर्ण हा रस्ता गुडघाभर पाणी आणि त्याच्यामुळे हा रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। आणि ठाणे गाडी आपण बघितलं कशा पद्धतीने आतमध्ये या चालकांनी आणली, पूर्ण आतमध्ये सुद्धा पाणी या बसच्या गेलेलं आहे आणि या स्थितीत अनेक जण प्रवास करतायत। इथे सुद्धा प्रयत्न केला जातोय की मॅनहोल्स उघडे केले जावे जेणेकरून पाण्याचा निचरा होईल आणि आजूबाजूचे जे नाले आहेत त्यातनं हे पाणी जाईल। मात्र सध्या तरी पावसाचा जोर कमी झालेला नाहीये, त्यामुळे ही स्थिती आणखी काही तास आपल्याला पाहायला मिळू शकते। बरोबर आहे, नक्कीच वेदांत। आणि मॅनहोल्स उघडली आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा काळजी घ्या, सेफ राहा। धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचवताय या परिस्थितीमध्ये, त्याबद्दल। आणि ठाण्यातल्या गायमुख घाट परिसरामध्ये बस बंद पडली आहे, त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली आहे। क्रेनच्या साहाय्याने बस काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण पाहतोय बस कशा पद्धतीने अडकली आहे, खड्ड्यामध्ये त्याचं चाक रुतलेलं आहे आणि अर्थातच पाणी सुद्धा भरपूर आहे, त्यामुळे यातनं बस बाहेर काढणं एक अत्यंत अवघड काम असणार आहे। आणि या बसच्या आजूबाजूला वाहतूक अडकती आहे, परंतु सध्या ही बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि मुंबईच्या वडाळ्यात जाऊया। इथे 4 रस्ता परिसरामध्ये पाणी साचलंय। वडाळ्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पाणी साचल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण त्याचबरोबर आज शासकीय निमशासकीय सगळ्या कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम ची सूचना देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। 4 रस्त्यामध्ये निलेश सध्या भरपूर पाणी साचलंय, काय परिस्थिती आहे, लोकांचं काय म्हणणं आहे? पूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। गुडघ्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी या संपूर्ण परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय दुचाकी असतील, 4 चाकी असतील, या सर्व गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। समोर महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत आहे, तर दुसरीकडे पूर्णपणे रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 4 चाकी गाडींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। पूर्णपणे गाडीमध्ये पाणी गेलेलं आहे। 2 व्हीलर अक्षरशः रस्त्यावर खाली कोलमडून पडल्याचं देखील पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट सारख्या देखील घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। मोठ्या गाड्यांना या ठिकाणाहून मार्ग काढताना अडचणी होत आहेत। आता वाऱ्याचा जोर देखील प्रचंड वाढायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं पावसाचं सध्या मोठ्या प्रमाणात अजूनही पाऊस कोसळतोय।